कोल्हापूर जिल्ह्याचा माझ्याकडच्या 2 विभागांचा आढावा पर्यटन विभागाचा आणि खनिकर्म विभागाचा या ठिकाणी मी घेतला। पर्यटन विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुळातच श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा देवालय आणि महालक्ष्मी अंबाबाई देवालय हे भक्तगणांची भक्त भाविकांची यात्रास्थळं मोठी या ठिकाणी प्रसिद्ध आहेत। त्याला जोडूनच टुरिझम सर्किट पर्यटन सर्किट तयार करण्याच्या अनुषंगानं हा विभाग माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी माझ्याकडे दिल्यानंतर आपण पन्हाळा आणि ज्योतिबा आणि दाजीपूर या 3 ठिकाणी पर्यटन जी आमची आस्थापना आहेत पर्यटन विभागाच्या त्या अद्ययावत करण्याच्या अनुषंगानं कामं सुरू केलेली आहेत। त्यातलं पन्हाळ्याचं काम ही हेरिटेज प्रॉपर्टी तिथं असल्यामुळं केंद्रीय आर्कॉलॉजिकल पुरातत्व विभागाची अंतिम मान्यतेसाठी त्यांच्याकडे प्रलंबित आहे। माझ्या अधिकाऱ्यांनी आज मला सांगितलं की त्याच्या मान्यता कदाचित अंतिम स्तरावर आहेत, पण या महिन्याभरामध्ये मिळण्याची शक्यता आहे। पण तरीसुद्धा मी त्यांना त्याच्या संदर्भातली एक 1 पेज नोट मागितलेली आहे। मी स्वतः केंद्रीय यंत्रणांच्याबरोबर बोलेन, आवश्यकता पडली तर आमचे केंद्रीय मंत्री केंद्रामध्ये राज्यातले जे आहेत माननीय गडकरी साहेब आहेत, माननीय प्रताप जाधव साहेब आहेत, त्यांना सांगेन आणि आम्ही त्या परवानग्या लवकर मिळवायचा प्रयत्न करू। पण ज्योतिबा देवालयावरचं यात्री निवास जे आमचं आहे ते अत्यंत सुबक आणि अत्यंत देखण्या पद्धतीनं त्याचं काम आपण मंजूर केलेलं आहे। त्याचं काम सुरू आहे। कामाचा आढावा मी प्रत्यक्ष स्लाईडवरती आत्ता पाहिला। काम करणारी एजन्सीची लोकं इथं होती, आमचे अधिकारी इथं होते, आर्किटेक्टही इथं होते। अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक कदाचित वर्षभरामध्ये ज्योतिबा देवालयावरचं आमचं यात्री निवास अत्याधुनिक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण करतो आहे। पण ज्योतिबाला या ठिकाणी 27 खोल्यांचं त्या ठिकाणी व्यवस्था आत्ता आहे। कॉमन डायनिंग किचन रेस्टॉरंट त्या ठिकाणी आहे। त्यातले 2 सूट VVIP सूट ही हेरिटेज सूट करा अशा सूचना मी आज आमच्या विभागाला दिलेल्या आहेत की जेणेकरून तिथं हेरिटेज लुक त्या 2 सूटला आला पाहिजे। तीही काम करायचं मी सांगितलेलं आहे। पन्हाळ्यामध्ये जी काय मूळ आपली कामं आहेत त्याच्यामध्ये अजून थोडी वाढ करण्याची आपल्याला 2-1 हजार स्क्वेअर मीटरपर्यंतचं काम आपलं मंजूर आहे। 3000 स्क्वेअर मीटरपर्यंतचं काम आपण करू शकतो। तर दुसरा टप्पा 1000 स्क्वेअर मीटरचा करण्यासंदर्भात तिथं काय घ्यावं, कॉमन रूम घ्याव्यात, VIP रूम घ्याव्यात का आणखीन काय तिथं करावं या बाबतीत मी आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। स्थानिक पालकमंत्री आबिटकर साहेबांशी चर्चा करा आणि ते ज्या सजेशन्स देतील त्या सजेशन्सप्रमाणे आपण त्या ठिकाणी ते काम करणार आहे। प्लस पन्हाळ्याला आपल्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये आपण गार्डन, लँडस्केपिंग, फाउंटन अशा पद्धतीचं नवीन दुसरा टप्पा या ठिकाणी आपण प्रस्तावित करायला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर दाजीपूरचं कामही या ठिकाणी मंजूर आहे, तेही अंतिम टप्प्यामध्ये आहे। तिथं फिनिशिंगचं काम फक्त राहिलेलं आहे। ते आम्ही आज निर्णय घेतला की आउटसोर्सिंग बाहेरच्या एजन्सीला चालवायला देण्यापेक्षा माननीय पालकमंत्र्यांना विनंती करावी आणि त्यांनी स्थानिक जर इथली एजन्सी कोणी तयार झालं ते दाजीपूरचं रेस्ट हाऊस दाजीपूरचं आमचं MTDC रिसॉर्ट ते या ठिकाणी चालू करायला तर आमच्या अटी शर्तींवरती MTDCच्या पण 2 महिन्याच्या आत दाजीपूरचं सुद्धा आमचं रिसॉर्ट हे पर्यटकांच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत। या 2-3 महत्त्वाच्या गोष्टींचा मी आढावा घेतला। त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जी कामं गेल्या 3 वर्षात मंजूर आहेत त्याचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे दिला आणि महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणानं दिला। बरीचशी कामं पूर्ण आहेत। विशेषतः महानगरपालिका आयुक्तांकडच्या काही कामांना निधी उपलब्ध नाही आहे अशी त्यांची म्हणणं होतं की आम्ही आमच्याकडचा निधी घालून ते काम केलेलं आहे। मी त्यांचा रिपोर्ट मागवलेला आहे, काय अडचण आहे मी बघून तीसुद्धा अडचण मी सोडवेन। निधी त्या कामासाठी आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून देऊ। एकूणच जिल्ह्यामधल्या
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या या सगळ्या प्रॉपर्टीज कार्यान्वित करण्यासाठी गती देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.